हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत ज्ञानमीमांसा. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? एपिस्टेमॉलॉजी, म्हणजे नॉलेजची थेरी, नॉलेज ऑफ थेरी. ओके, तर तुम्ही जर माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले ते पहिले बघून घ्या. प्रॉपर तरीकेने मी व्यवस्थित नोट्स तुम्ही आपल्या बुकमध्ये करू शकाल. याच अनुषंगाने मी PPT तयार केलेली असणार आहे. आणि हो, अगोदर 3 व्हिडिओ बनलेले आहे, ते तुम्ही सविस्तरपणे बघा, वाचा, ॲनालिसिस करा. आणि याच्यानंतर आपण बघणार आहोत जे आहे विश्लेषक आणि संश्लेषण विधाने. ठीक आहे, तर ते आपण कशामध्ये बघितलं होतं की आपण 3ऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की निश्चित ज्ञान कशाला म्हणतात, म्हणजे प्रॉपर नॉलेज, म्हणजे विश्वासयोग्य नॉलेज. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण विश्लेषक संश्लेषण बघितलं होतं, अनुभाविक, अजून काहीतरी आयामी, असं काहीतरी जे 3 टप्पे सांगितलेले होते, मी प्रकार सांगितलेले होते. तर यामध्ये आपण आज त्याचाच एक प्रकार बघणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालविता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत विश्लेषण आणि संश्लेषण. ठीक आहे, तर विश्लेषण कशाला म्हणायचं आणि संश्लेषण कशाला म्हणायचं, हा जर 4 मार्कासाठी क्वेश्चन आला किंवा 2 मार्कासाठी आला तरी तुम्ही व्यवस्थित लिहू शकता, किंवा 8 मार्कासाठी आला तरी तुम्ही व्यवस्थित तुमच्या पेपरच्या ओरिएंटेडनुसारच मी पूर्ण हे टॉपिक घेऊन आलेली असणार आहे. तर चला, याचे जे विभाजन प्रथम कोणी केला म्हणते तर ते म्हणतात की कांटनी केलेलं आहे. इमॅन्युएल कांट, तुम्ही सगळेच त्यांना ओळखतात. ठीक आहे, तर त्यांची जी ती थिअरी होती, त्यांची जी बुक होती, त्याला म्हणतात की शुद्ध प्रज्ञेची मीमांसा, म्हणजे क्रिटिक ऑफ प्युअर रिझन कसं असलं पाहिजे, म्हणजे क्रिटिक तर करता आलं पाहिजे ना. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये शुद्धता कशी असली पाहिजे ना, ते शुद्धतेचं रिझन कसं देता आलं हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्यांची ती थिअरी होती, ती आहे शुद्ध प्रज्ञेची मीमांसा कसं करता. आणि ते त्यांची काय होती, एक ग्रंथ होता, बुक त्यांनी इस्टॅब्लिश केलेली होती, लिहिलेली होती. तर त्याला त्यांनी काय म्हटलं, क्रिटिक ऑफ प्युअर रिझन. कोणाची होती? कांटची. ठीक आहे, परंतु या विभाजनाचे पूर्वतार आहे, म्हणजे जे पहिल्यांनी ज्यांनी लिहिलेली होती ते कोण होतं म्हणते ती, त्यांनी लॉकनी लिहिलेली होती. ठीक आहे, म्हणजे कांटनी स्वतःचं काय म्हणते आयडिया वापरून ती क्रिटिक ऑफ प्युअर रिझन बुक लिहिली होती का? नाही, तर यांनी लॉकची थिअरी त्यांनी चोरलेली होती, किंवा त्यांची थिअरी वाचली असेल त्याच्यानुसारच त्यांनी आपली इथे नवीन इन्हान्स तिथे थिअरी इथे केलेली होती. आणि म्हणूनच ते म्हणतात की पूर्व तयार जे होते त्यांनी केलेले आहे, ते आहे लॉकनी केलेलं होतं. आणि त्यांचे जे विचार आहे हे कांटनी आपल्या शब्दामध्ये सांगितलेलं असणार आहे. आणि म्हणूनच जी प्रतिष्ठा, विश्लेषण आणि संश्लेषण हे जे 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या शतकात जे आलेले होते त्यांचं पूर्ण विचार आपल्याला कोणी सांगितलेलं आहे? कांटनी सांगितलेलं असणार आहे. आणि त्यांचे जे विचार नंतरचे जे तत्त्वज्ञानी आलेले आहे, जसे विटगेन्स्टाईन आहे, बाकीचे जे लोक आहे, तर ते जे तात्विक लोक आहे, तार्किक दृष्टिकोनातून विचार करत आहे, तर त्यांनी तार्किकीय अनुभववादाच्या, म्हणजे लॉजिकल पॉझिटिव्हिजम तत्त्वज्ञानामध्ये त्यांनी काय केलेले, आपले विचार इथे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेले असणार आहे. म्हणजे विश्लेषण आणि संश्लेषण विधान काय आहे की याची पूर्वकल्पना कोणाची होती, तर ती होती लॉकची होती. कोणी घेतली? कांटनी घेतली. त्यांची बुक कोणती होती? शुद्ध प्रज्ञेची मीमांसा, म्हणजे क्रिटिक ऑफ प्युअर रिझन. ओके, मग त्यांनी जे ग्रंथ रचना केली, त्यांची जेव्हा त्यांना प्रसिद्धी मिळाली कांटला, तर त्यांचं अनुकरण कोणी केलेलं आहे? विटगेन्स्टाईननी केलेले आहे. आणि तार्किक जे अनुभववादी लोक येऊन गेलेले आहे त्यांनी केलेलं असणार आहे. म्हणून त्याला लॉजिकल पॉझिटिव्हिजम तत्त्वज्ञानी असे म्हटले जाते, म्हणजे पॉझिटिव्ह विचार करणारे आणि तार्किकतेच्या दृष्टिकोनातून विचार करणारे असे त्यांना म्हटले जाते. आणि विभाजनाचे स्वरूप जे आहे कांटने सांगितले आहे, तर ते म्हणतात की ज्यात उद्देशाच्या विधानाशी असलेला संबंध प्रतिपादन असेल अशा सर्व अवधारणात हा संबंध 2 भिन्न प्रकारचा इथे आपल्याला संभवत आहे. म्हणजे ज्याला आपण हे संश्लेषण आणि विश्लेषण हे जे विधान आपण म्हणत आहोत ते उद्देशाच्या आणि विधेयाच्या संबंधानुसारच बनलेलं आहे. तर ते कोणते आहे? तर ते म्हणतात की पहिला जो रिझन आपण देत असतो ते म्हणतात की एक तर ब हे विधान या विधानाला ते या संकल्पनेत, म्हणजे प्रच्छन्नपणे समाविष्ट म्हणून लागू पडत असते. म्हणजे ब हे विधान जे आहे त्यांचा जो उद्देश आहे त्या या उद्देशाला काय करणार आहे, तो लागू पडणार आहे. पहिलं. दुसरं ते जे म्हणतात ते म्हणतात की
या संकल्पनेशी कोणत्या तरी प्रकारे अनुबंधित असेल तरी त्याच्या बाहेर असेल. म्हणजे म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे, ब आणि ह्या दोघांचे कुठे ना कुठे काय म्हणते अनुबंध असेल आणि ते बाहेर असेल. ठीक आहे, आंतरिक आहे का नाही तर ते बाह्य असले पाहिजे ना, तेव्हाच हे दोन भेद करता आले पाहिजे. म्हणजे इथे पहिल्याच्यात काय सांगितलं होतं आपल्याला, ब हे जे विधान आहे, ठीक आहे, हे उद्देशाच्या इथे काय असले पाहिजे म्हणजे प्रच्छन्नपणे इथे समाविष्ट असले पाहिजे. म्हणजे ते एकमेकांमध्ये काय असले पाहिजे, असले पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्या याच्यात त्यांनी काय म्हटलेलं होतं की च्या संकल्पनेशी काय असले पाहिजे, अनुबंधित असले पाहिजे ना, पण कसे असले पाहिजे, बाहेरी असले पाहिजे ना, असं त्यांच्या याच्यामध्ये लक्षात आलं, कोणाच्या, कांटच्या थिअरीमध्ये. ठीक आहे, तर आता आपण पहिल्या प्रकारच्या अवधारणाला आपण जेव्हा बघितलं, पहिल्या प्रकारचं त्याला आपण काय म्हटलेलं आहे, विश्लेषण म्हटलेलं आहे, म्हणजे ॲनालिटिकल म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्या विधानाला आपण संश्लेषण म्हटलेलं आहे, म्हणजे सिंथेसिस म्हटलेलं असणार आहे. तर म्हणजे विश्लेषण आणि संश्लेषण कशा प्रकारे होते ते कांटच्या थिअरीमध्ये क्रिटिक ऑफ प्युअर रिझनमध्ये आपल्याला माहिती पडते. तर म्हणतात कांट काय म्हणतात, तर ते म्हणतात की कांटने दिलेली ही जी उदाहरणे आहे, हे ते म्हणतात की सर्व शरीरे विस्तारवान आहे आणि सर्व शरीरे वजनदार असतात. बरोबर आहे, तुम्ही यांच्या जे आहे त्यांनी जे उदाहरण दिलेले याच्यावरती तुम्ही सहमत आहात की नाही आहात. ठीक आहे, तुम्ही म्हणाल आहात, का बरं, कारण सर्व शरीरे विस्तारवान आहे. आता तुम्हाला वाटलं विस्तार कसा होणार, बघा जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपलं शरीर कसं असतं, मग जसं जसं आपण मोठं होत जातं, तुम्ही कुमार अवस्थामध्ये येत असता, कुमार अवस्थामध्ये यंग होऊन जाता, दाढीमुशी येते, तुमच्या शरीरामध्ये कायचे फरक तुम्हाला जाणवत असते. मोठे जसं होत जाता, म्हातारे होता, तुम्हाला शरीरामध्ये अजून फरक जाणवत असते. म्हणजे तुमच्या शरीराचा असा विस्तार न होता तर तुमच्या शरीराचं काय असतं हे तुम्हालाच कळतं की मी किती मोठा झालेलो असणार आहे. ठीक आहे, म्हणजे विस्ताराचा जो उपयोग आहे त्यांनी बारीक आणि मोठ्याच्या हिशोबाने नाही केलेला आहे. म्हणजे तुम्ही जे छोटे असतात आणि मोठे होतात त्यानुसार केलेलं असणार आहे. आणि सर्व शरीर हे वजनदार असतात. बरोबर आहे, तुमचं जेव्हा वेट तुम्ही जेव्हा जन्माला आले होते तेव्हाचं वेट आणि आताच्या वेटमध्ये किती फरक आहे. ठीक आहे, आणि म्हणूनच शरीराच्या संकल्पनेत त्याचं विस्ताराची संकल्पना समाविष्ट असते, परंतु वजनाची संकल्पना शरीराच्या संकल्पनेत समाविष्ट नसते. कांटच्या उदाहरणाहून अधिक निर्विवाद उदाहरणे द्यायची तर ते म्हणतात की जसं आता म्हटलं, कांटने हे सांगितलं की सर्व शरीरे विस्तारवान आहे आणि सर्व शरीरे वजनदार असतात. ठीक आहे, पण त्यांनी अजून एक ते म्हणतात की उदाहरण देत आहे, युनिव्हर्सल आहे, ते म्हणतात की सर्व भाऊ पुरुष असतात. आता बघा, हे लॉजिकली ट्रूथ आहे, तार्किक दृष्टिकोनातून आपण भाऊ कोणाला म्हणतो, जो पुरुष आहे त्याच्यामध्ये पुरुष तत्व आहे त्यालाच भाऊ. म्हणून सगळ्यांना आपण बहिणीलाही भाऊ म्हणतो का, नाही म्हणत ना. म्हणजे ज्याच्यामध्ये पुरुष तत्व आहे, पुरुष आहे तो, त्यालाच आपण भाऊ म्हणून. पण आपण लक्षात ठेवायचं, सगळ्यांनाच भाऊ म्हणतो का, नाही ना. काही लोक स्पेशली असतात आपल्यासाठी, त्याच प्रकारे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता बघा, ह्या खरं म्हटलं तर हा जो विश्लेषण आणि संश्लेषण हे जे टॉपिक आहे हे खूप म्हणजे आपण म्हणतो ब्रॉड माइंडेड टॉपिक असणार आहे. म्हणून मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगण्याचा उद्देश माझा तोच असतो. कळलं, ते म्हणतात की सर्व भाऊ पुरुष असतात आणि सर्व कावळे काळे असतात. युनिव्हर्सल ट्रूथ आहे की सर्वच कावळे काळे आहे. तुम्ही तर असं तर नाही म्हणाल की मॅडम मी या देशात गेलो तर मला कावळे पांढरे दिसले, असं म्हणणार का, नाही. आपण जिथे जिथे गेलेलं असणार आहोत तर तिथे तिथे आपल्याला कावळे काळेच दिसणार आहे. ठीक आहे, आणि ते म्हणतात की भावाच्या संकल्पनेत पुरुषत्वाची संकल्पना समाविष्ट असते. बरोबर आहे, आपण ज्याला भाऊ म्हटलं तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, आपल्याला दिसते की त्याच्यामध्ये पुरुष तत्व इथे आपल्याला पाहायला मिळते, त्यालाच आपण भाऊ म्हणणार. सगळ्यांनाच भाऊ तर म्हणत नाही. ठीक आहे, त्यामुळे भाऊ म्हटला की तो पुरुष असणार. हे काय असणार आहे म्हणते, ओघायनेचं आहे. म्हणजे आता शब्द कोणता आहे हे मला कळलं नाही, म्हणजे ते आहेच म्हणतात. ठीक आहे, भाऊ या संकल्पनेचे विश्लेषण केले तर त्याच्यात पुरुषत्वाची संकल्पना असल्याशिवाय राहणार नाही. पहिलेच मी म्हटलं की भाऊ म्हटलं की त्याच्यामध्ये पुरुष तत्व आलेलं आहे, आपण त्याला नाकारू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये ते असणारच असणार आहे. आणि म्हणूनच सर्व भाऊ पुरुष असतात हे विधान खरे आहे की नाही हे ठरविण्याकरिता तुम्हाला आपल्याला काय करावं लागेल म्हणतात, जगातील सर्व भावांचे निरीक्षण करावं लागेल. ओके, पहिलेच मी म्हटलं हे जो टॉपिक आहे पूर्ण ब्रॉड माइंडेडचा असणार आहे. आता भाऊ
म्हटला की पुरुषाला पुरुष म्हटला की त्याच्यामध्ये पुरुष तत्व आलंच असणार आहे. मग आता तर जर तुम्हाला क्वेश्चन मार्क जर पडलेला असणार आहे तर तुम्ही सगळ्या जगामध्ये जा, निरीक्षण करा, ऑब्झर्वेशन करा, त्यांना रिसर्च करा तुम्ही का सगळ्यात ज्यांना आपण भाऊ म्हणतो ते त्याच्यामध्ये खरंच ते भाऊ आहे की नाही, आणि हे कमेंट्स बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. ठीक आहे. तर चला, हा आपला एज्युकेशनचा एक सब्जेक्ट आहे, रिसर्चचा पण एक सब्जेक्ट आहे. म्हणून त्यांनी कांटला असं वाटलं असेल की ब्रॉड माइंडेड ठेवायचं की जगातील भावाचे निरीक्षण करावे लागणार नाही. ठीक आहे. पण आपल्याला जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही निरीक्षण करू शकता. ओके. तर चला, हा हसी मजाकची गोष्ट होती. पण कांटच्या थिअरी म्हणजे विश्लेषण कसं करायचं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं निरीक्षण पण करता आलं पाहिजे, पण तुम्ही सगळ्या जगामध्ये जाऊन सगळ्या भावाचे निरीक्षण करणार नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. ओके. तर ठीक आहे. निरीक्षण करावे लागणार नाही. इथे तुम्हाला कळेल की भाऊ आहे म्हणजे त्याचं पुरुषत्व आहे, आणि पुरुषत्व असणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, भाऊ म्हणणार आहोत. म्हणून सगळ्यांचे आपण निरीक्षण करणार आहोत का, इथे नाही. आता बघा, रिसर्चचा हा एक टॉपिक असू शकते तुम्हाला वाटलं असेल तर. चला, भावाची संकल्पना जी आपल्याला ज्ञात असली की झाले की म्हणून विश्लेषण विधाने तद्वेता नियमानेच म्हणजे द लॉ ऑफ आयडेंटिटी सत्य ठरतात. ठीक आहे. म्हणजे विश्लेषण जे आपण करत असतो ते सत्य ठरतात, आणि हजारो पुरुष नाही त्याला आपण भाऊ म्हणणार नाही, आणि म्हणूनच सर्व भाऊ पुरुष असतात हे विधान सत्य आहे, हे असत्य असू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे सर्व जे भाऊ आहे पुरुष असतात हे विधान सत्य आहे, ते असत्य असू शकणार आहे का, नाही असू शकणार आहे. ठीक आहे. म्हणून ते म्हणतात की तुम्हाला जर वाटत आहे तर तुम्ही सगळ्यांचं काय करा, जगाचं तर निरीक्षण पण करू शकता, तुमचा रिसर्चचा एक टॉपिक बनून जाते तो. ठीक आहे. आणि म्हणूनच ते काय म्हणतात, त्याच्यामध्ये जर सत्य आहे तर ते असत्य असू शकत नाही, जर असत्य जर असेल तर ते काय होणार आहे, व्याघात होणार आहे. सत्य असत्य कधी पण एक असू शकत नाही. ठीक आहे. तर चला, आता दुसरा जो पॉईंट आहे आपला, ते म्हणतात की सर्व कावळे काळे असतात. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेले की तुम्हाला कळणार आहे की सर्व कावळे ब्लॅक कलरचे असतात, आणि ते काय असे कावळेच असतात. ठीक आहे. आणि यातील जे विधेय आहे, हे जे काळे, हे काळ्याच्या संकल्पनेचा भाग आहे की नाही, हे आपण काळा जो आहे या शब्दाशी कावळा या शब्दाची व्याख्या कशी करतो यावरती अवलंबून असणार आहे. म्हणजे कावळा म्हटलं की तो काळाच असणार आहे, मग कावळ्याचं तुम्ही शाब्दिकचे रूपामध्ये व्याख्या कशी करणार आहे हे तुमच्यावरती अवलंबून असते. जर आपण काळ्या रंगाचा जर समावेश कावळा या शब्दाचा व्याख्येत करणार असू, म्हणजे एखादी वस्तू काळी नसेल तर तिला आपण कावळा कावळा म्हणणार नसून तर सर्व कावळे काळे आहेत, हे विधान इथे काय असणार आहे, विश्लेषक विधान असणार आहेत. म्हणजे तुम्ही एक एक करून बघणार आहात का, नाही. तर म्हणजे काळा म्हटलं की तुमच्या डोक्यात येणार आहे की काळी वस्तू कोणती आहे, इथे कावळाच आहे. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीला काय करणार आहात, विश्लेषक विधानामध्ये समाविष्ट करणार आहात. म्हणजे सर्वीकडे ऑल युनिव्हर्स म्हणजे काय म्हणून आपण युनिवर्समध्ये कावळे काळेच असणार आहे. म्हणजे तुम्ही काय करणार आहे, त्याचं विश्लेषण करत आहात का, नाही मॅडम सगळीचकडे कावळे काय असणार आहे, काळेच असणार आहे. म्हणजे तुम्हाला निरीक्षण पण करता आलं पाहिजे, त्याचा विचारही करता आला पाहिजे, जे विश्लेषण करता आलं पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की कांटनी की ते म्हणतात की सर्व भाऊ काय आहे, पुरुष भाऊ आहे. भाऊमध्ये काय असलं पाहिजे, पुरुषामध्ये पुरुषत्व असलं पाहिजे, तेव्हाच आपण त्याला पुरुष म्हणजे त्याचे विश्लेषण करता आलं पाहिजे. ठीक आहे. साधे सोप्या भाषेमध्ये. तर बघा, मी इथे पिक्चर केलेलं आहे. आता मुलगा आहे तर त्याचं काय असणार आहे, बॉडी स्ट्रक्चर कसं असणार आहे, बॉय सारखेच असणार आहे. ओके. तर बॉय आहे तर बॉयच असणार, त्याच्यात पुरुष तत्वच येणार आहे. समोर जाऊन हा लहान आहे तर मोठा बनणारच आहे, त्याचा विस्तार होणारच आहे. आता तो तेवढाच राहणार आहे का, नाही, तो माणूस बनणार आहे. माणूस बनल्याच्या नंतर तो काय ना म्हातारा पण होणार आहे. तेच त्यांनी सांगितलं, तर विस्तार वगैरे असते, वजन वगैरे असतं. ठीक आहे. म्हणून ते म्हणतात की बॉय म्हटलं, पुरुष म्हटला की माणूस म्हटलं की त्याच्यामध्ये भाऊ म्हटला की त्याच्या पुरुष तत्वच येणार आहे. ठीक आहे. आता कावळा म्हटलं की हा काय असणार आहे, ब्लॅकच असणार आहे. काळ्या रंगाची कुठली पण वस्तू घ्या तर तुमच्या डोक्यामध्ये कावळाच येणार आहे. आणि हे युनिव्हर्सली काय असलं पाहिजे, ट्रूथ असलं पाहिजे, फॉल्स असलं पाहिजे का, नाही. लक्षात ठेवायचं. चला समोर. तर ते म्हणतात की जर सर्व कावळे काळे आहेत की नाही हे ठरविण्याकरिता आपल्याला कावळ्याचे निरीक्षण करावे लागेल असे म्हणणार असू
तर ते विश्लेषण होईल. म्हणजे ते म्हणतात की तुम्हाला जर सर्व कावळे हे जर काळे आहेत की नाही हे ठरवायचं असेल तर तुम्हाला फर्स्टली तर त्याचं निरीक्षण करता आलं पाहिजे. ऑब्झर्वेशन इज अ मस्ट. ओके, अँड दॅन दी अदर इज अ इन्फॉर्मेशन. म्हणून ते म्हणतात की जर तुम्हाला वाटत आहे की हे नाही आहे तर फर्स्टली तर तुम्हाला त्याचं निरीक्षण करता आलं पाहिजे, ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे ना. आणि म्हणून असं जर म्हटलं तर असून तर त्याला काय होणार, आपण संश्लेषण होईल. अशा स्थितीत ते उगामी विधान होईल आणि सर्व उगामीचे विधानाप्रमाणे ते केवळ संभाव्य किंवा फार तर अतिशय संभाव्य आहे असे आपल्याला इथे म्हणावं लागणार असणार आहे. आणि म्हणून असं कांट म्हणतो की विश्लेषण विधाने तद्वैता नियमानेच किंवा शब्दकोशाने कशी प्रस्तुती आपण जोडू शकतो ते असणार आहे सत्यानेच इथे आपण जोडू शकणार आहोत. आणि कोशानुसार म्हणजे जे विधाने आहे ते एखादी वस्तू जी आहे कावळा आहे असे जर आपल्याला वाटले, आपण जर म्हटले तर ती वस्तू काय असणार आहे, ती काळी आहे असं आपण म्हणणार आहोत. आणि कावळा काळा असतो असे म्हणणे काळी वस्तू काळीच असते हे म्हणण्यासारखेच इथे आपल्याला मिळणार आहे. म्हणजे कावळा म्हटलं की ती वस्तुस्थिती काळीच असणार आहे हे इथे त्याने सांगायचं आहे. तसेच कावळे काळे असतात तर त्याविषयी शंका व्यक्त करणे म्हणजे काळी वस्तू कदाचित काळी नसेल असे म्हणण्यासारखे असणार आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला कळत आहे. म्हणजे तुम्हाला जर सांगितलं की कावळा काळा आहे तर तुम्ही त्याचा डायरेक्ट विश्लेषण म्हणजे नाही करणार, संश्लेषण पण नाही करणार, का तुम्हाला कळेल की नाही याच्या शंका उपस्थित करायची गरज नाही आहे की कावळा काय असणार आहे, काळच असणार आहे, ही वस्तुस्थिती काय असणार आहे, ट्रूथ असणार आहे. ठीक आहे, कुठेही जा तुम्ही, कानाकोपऱ्यात जा भारताच्या, विदेशामध्ये, तरी काय असणार आहे, ते काळीच असणार आहे. एकच वस्तू काळी आहे ही आणखी नाही असे सुचविण्यासारखे आहे. म्हणजे त्यात व्याघात नियमाचा इथे भंग होतो. म्हणजे बघा, सत्य आणि असत्य ठीक आहे की नाही आहे याच्यावर आपण शंका उपस्थित करणार नाही. म्हणजे जर हे शंका उपस्थित केला तर आपला त्याचा नियमाचा भंग होणार आहे हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणूनच ते म्हणतात की संश्लेषण आणि विश्लेषण हे जे विधान आहे इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, संश्लेषण आणि विश्लेषण. चौथा व्हिडिओ असणार आहे हा. ठीक आहे, त्याचं पूर्ण डेफिनेशन कसं आलं, काय आलं, कशाला पुरुष तत्व आहे आणि कावळा कशाला म्हणतात, काळा रंग कसा आहे हेही आपण बघितलेलं आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी लवकरच सेकंड टॉपिक घेऊन येणार आहे या पॉईंटमधला. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे बघायला विसरू नका. आणि हो, तुमच्या बुकमध्ये प्रॉपर तरीकेने तुम्ही नोट्स काढू शकता. याच तरीकेने मी PPT बनवलेली आहे, तुमच्यापर्यंत व्हिडिओ मी पोहोचवणार आहे लवकर. थँक्यू.